जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यापर्यंत या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी नरवटे साहेब, बांधकाम विभागाचे अधिकारी सुमित पाटील साहेब, मार्केट कमिटीचे माजी सभापती बाबूरावजी केंद्रे, मधुकरराव पाटील डांगे, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसपुदे साहेब, सर्व माझ्यासोबत आलेले सहकारी. आता सगळ्याचे नाव घेतलं तर जेवढ्याचा सत्कार केलाय त्याचे घ्यावं लागतील आणि ज्याने केलाय त्याचे घ्यावं लागेल आणि जे चुकून राहिले त्यांचे घ्यावं लागेल. त्याच्यामुळं आता काही सध्या म्हणजे निवडणूक नाही, एखादं विसरलं तरी काय होईल म्हणायला, पण कुणाची नाराजी होण्याच्यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, अधिकारी, कर्मचारी, एक छोटेखानी कार्यक्रम काही गर्दीमध्ये आपण ठेवला. कार्यक्रम छोटा आणि रक्कम मोठी झाली, पण याच्यामुळं काम थांबू नये. आज कलंबरला प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन होतं, पानचोडीला एक प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन आहे. जाता जाता केलं पाहिजे रस्त्याचं उद्घाटन म्हणून आपण इथं थांबलो. 10 कोटी रुपये जो आता उर्वरित रस्ता राहिलाय आणि आता पांगऱ्याच्या नॅशनल हायवे पासून जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा अतिशय चकाचक रस्ता होईल. पण एवढ्याच रस्त्यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी इथं मंजूर झालेला आहे. तसं कंधारला जायला, कंधारला सगळीकडून रस्त्याची अडचण आहे मला झाली आहे. ते रस्ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये घेता आले पाहिजे, ते देखील आपण निश्चितपणाने घेऊ. पांगरा ते पांगरा तंड्यापर्यंत रस्त्याच्या संदर्भात प्रवीण असेल अनेक लोकांनी मला फोन केले आणि लालवाडी ते लालवाडी तांडा तो रस्ता त्याच्यातून घेता येईल असं तर ठीक झालं, नाही तर आपण नवीन पानन रस्त्यात घेऊन तेजो साहेब त्याचा एक लेअर केला तर पैसे हे होतील आणि मग तुम्हाला जिल्हा परिषद बोलून तो पूर्ण आहे. आपण 1 किलोमीटर पर्यंत तो घेऊ शकतो. ते त्या नावाखाली घेऊन त्याचं काम आपल्याला तातडीनं करता आलं पाहिजे. आता पांगरा तांड्याच्या रस्त्याला थोडस काम करू, पण थोडे काही दिवस लागतील, कारण यावर्षी थोडस बजेट कमी मिळालं आणि मिळालेल्या बजेटमध्ये आपण काही रस्ते अगोदर प्रस्तावित केले. आता हा मार्च महिना संपला की नवीन वर्ष सुरू होते, म्हणजे मार्च पर्यंतचे पैसे आपले त्याच्या निमित्तानं संपले आणि एप्रिल पासून उद्या नवीन बजेट येईल. त्या बजेटमध्ये आता तांड्यावाल्याची इच्छा आहे की मी तांड्याला येऊन रस्ता बघितलेला पाहिजे. तांड्याला आल्यावर रस्ताच बघायला येतात काय, तांड्याला सगळी सोय पाहिजे. वेळ काढून आपण येऊ तांड्याला, नाही असं नाही, पण रस्ताही करू. जे काही काम आहेत तांड्यावासियांना सुद्धा त्रास होणे त्याच्या मागची भूमिका निश्चितपणानं आहे. आणखी जे प्रश्न असतील गावातले असतील, इतर समाजात, मला आता कोणतरी म्हणलं की मस्जिद पर्यंत जायचे आहे. मला वाटते मस्जिदीला सुद्धा मी याच्या अगोदरच्या टर्मला आमदार असताना निधी दिलेला आहे, त्याच्यामुळे समजा राहिला असेल तर आपण तेही करू. कारण आता मार्च पर्यंत सगळं बजेट संपले आणि मार्चच्या नंतर जे एप्रिल पासून नवीन बजेट सुरू होते त्याच्यामध्ये राहिलेली कामं, मग पांगऱ्यामध्ये कुठलं महत्वाचं काम आहे त्याला प्राधान्य देऊ, ते काम करू. पांगरा तांड्याच्या रस्त्याचं काम करू. म्हणून हे पांगरा तांड्याचंच म्हणून नाही, जिथले आणखी असं होईल, खुड्याच्या वाडीचा काही प्रश्न असेल, गावकरवाडीचा काही प्रश्न असेल, वंदारवाडीचा काही प्रश्न असेल,
ते सगळे प्रश्न समजावून घेऊन आपण एक एक तुमचं पाचशे काम चालू आहे ना रस्त्याचं